हॅलो फ्रेंड्स, बघा आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचे 3 लेक्चर होत आहेत आज. ठीक आहे. तुम्ही काय करत चला, प्रत्येक व्हिडिओ झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये विचारलेले क्वेश्चन्स तुम्ही लिहत जा. त्याची प्रॅक्टिस होईल. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये काही कळणार नाही. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. चला, आज आपल्याला बघायचंय अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिडचा लेक्चर नंबर 3. तिच्यामध्ये आपल्याला आज बघायचंय प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. म्हणजे तिच्यामध्ये फक्त प्रिपरेशन करायचं आपल्याला अल्डिहाइड्स. कीटोनचं नंतर करू. ठीक आहे. बघा, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये फक्त प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड असेल. त्याच्यामध्ये नेम रिॲक्शन असतील आणि त्याच्यामध्ये एक रिएजंट असेल. त्या रिएजंट थ्रू आपण नायट्राइल, कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर आणि ऍसिटिक क्लोराईड म्हणजे अल्केनॉइड क्लोराईड पासून म्हणजे 4 कंपाऊंड पासून फक्त आपल्याला अल्डिहाइड मिळेल. मग त्याच्यामध्ये काय करायचं फक्त आपल्याला पार्शियल रिडक्शन. आता पार्शियल रिडक्शन म्हणजे काय असतं? सपोज एखादा कंपाऊंड आहे, सपोज आपल्याकडे अल्काइन आहे, आपल्याकडे काय अल्काइन आहे. आपल्याला काय करायचंय, या अल्काइन पासून फक्त आपल्याला अल्किन तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे? अल्किन. आता या ठिकाणी आपण केलं काय, फक्त एका बॉन्डचं रिडक्शन केलंय. म्हणजे एक बॉन्ड नाहीसा केलाय. म्हणजे त्याच्याऐवजी आपण काय केलं, या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी एक हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूलची ऍडिशन केली. आता बघा, या ठिकाणी आपण एकच मोल हायड्रोजन मॉलिक्यूल्स या ठिकाणी ऍड केला. म्हणजे या ठिकाणी काय झालं, कम्प्लिटली रिडक्शन झालंय का? नाही. अजून किती, एक पाय बॉन्ड आहे. हा मॉलिक्यूल जर का एक्सेस मध्ये घेतला तर याचं कम्प्लीट रिडक्शन काय तयार होईल, अल्किन तयार होईल. पण आपल्याला तयार काय करायचं, अल्किन. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पार्शियल रिडक्शन. पार्शियल रिडक्शन. आता पार्शियल रिडक्शन करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं की त्याच्यासाठी कोणकोणती रिएजंट आपल्याला यूज करावे लागणार आहेत. म्हणजे पार्शियल रिडक्शन करायचं आहे, ठीक आहे, पण रिएजंट कुठले असणार आहेत? सपोज या ठिकाणी तुम्ही प्लॅटिनम, पॅलाडियम किंवा निकेल यूज केला ओव्हर H2. ठीक आहे. या ठिकाणी काय होणार, रिडक्शन होणार आहे. पण आपल्याला पार्शियल रिडक्शन करायचं म्हणजे आपल्याला एकच बॉन्ड ब्रेक करायचं, 2 बॉन्ड ऍज इट इज ठेवायचे. म्हणजे आपल्याला काय करायचं, जे काही मॉलिक्यूल्स असतील त्याच्यामध्ये पार्शियल रिडक्शन करायचंय, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, फक्त अल्डिहाइड मिळेल. मग पार्शियल रिडक्शन म्हणजे काय, हाफ रिडक्शन म्हणू शकता तुम्ही. म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिडक्शन करायचंय. ठीक आहे. बघा, पार्शियल रिडक्शन काय असतं तुम्हाला कळालं. कम्प्लीट रिडक्शन नाही. कम्प्लीट रिडक्शन जर तयार, अल्काइनचं कम्प्लीट रिडक्शन जर केलं तर काय तयार होतं, अल्किन तयार होतं. पण आपल्याला काय तयार करायचं, अल्किन तयार करायचं. यासाठी आपल्याला कम्प्लीट रिडक्शनची गरज आहे का? नाही, आपल्याला पार्शियल रिडक्शनची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचं रिडक्शन आपल्याला करायचंय मॉलिक्यूलचं आणि त्याच्यापासून मिळवायचं आहे आपल्याला अल्डिहाइड. ठीक आहे. चला मग आज स्टार्ट करू आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल. बघा, आज नायट्राइल घ्यायचंय, ऍसिटिक क्लोराईड घ्यायचं, वेगवेगळे कंपाऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. ऍसिड घ्यायचं, इस्टर घ्यायचं. पण सुरुवातीला आपण नेम रिॲक्शन बघू. त्या नेम रिॲक्शन मध्ये फर्स्ट नेम रिॲक्शन असेल रोझनमॉन्ड रिडक्शन रिॲक्शन. रोझनमॉन्ड रिडक्शन. बघा, मी तुम्हाला एक सेपरेट नोटबुक करायची सांगितलेली होती. कशासाठी? फक्त नेम रिॲक्शनसाठी. म्हणजे तुमच्याकडे एक नेम रिॲक्शनचा संच तयार होईल, एक नोटबुक तयार होईल. ती तुम्हाला कुठेही उपयोगी पडेल, नेम रिॲक्शन. ठीक आहे. त्यासाठी नेम रिॲक्शन तुम्ही एका सेपरेट नोटबुकमध्ये सुद्धा लिहत चला. त्याच्यामध्ये भरपूर नेम रिॲक्शन होतील आणि ते तुमचा एक संच तयार होईल. एक तुमचं काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट तयार होऊन जाईल. ठीक आहे. की नेम रिॲक्शन म्हटलं की कुठली नेम रिॲक्शन काय कसं, म्हणजे एक वन शॉट तुम्ही त्याला रीड करू शकता नेम रिॲक्शनला. ठीक आहे. नेम रिॲक्शन सेपरेट नोटबुक तयार करा. ठीक. बघा, आपल्याला बघा रोझनमॉन्ड रिडक्शन काय असणार. रोझनमॉन्ड रिडक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रोझनमॉन्ड रिडक्शन मध्ये आपल्याला अल्काइल ऍसिटिक क्लोराईड म्हणजे अल्केनॉइल हॅलाइड घ्यायचं. काय घ्यायचं, अल्केनॉइल हॅलाइड. आणि या अल्केनॉइल हॅलाइडची रिडक्शन करायचं आहे आपल्याला युजिंग पॅलाडियम ओव्हर बॅरियम सल्फेट. काय करायचंय, पॅलाडियम
ओव्हर बॅरियम सल्फेट, आणि या ठिकाणी आपल्याला क्विनोलिन यूज करायचं आहे. क्विनोलिन. क्विनोलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. क्विनोलिन मध्ये काय असणार आहे, अशा प्रकारचा कंपाऊंड आहे. ठीक आहे, हा एक क्विनोलिन. क्विनोलिन घ्यायचा आहे, पण हा क्विनोलिन कसा असेल, पॉइझन. पॉइझनच बनवलेला आहे. म्हणजे पॉइझन कशासाठी बनवलाय की आपल्याला काय करायचं, पार्शियल रिडक्शन करायचं. आता ओरिजिनल क्विनोलिन आपण जर घेतला तर हा काय करेल, याला कम्प्लीट रिडक्शन करण्यात भाग पडेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पार्शियल रिडक्शन करायचं, पॉइझन घ्यायचं कंपाऊंड, म्हणजे याला सुद्धा तू काय करेल, पॉइझनच बनेल. पॉइझनच बनेल म्हणजे एकदा रिडक्शन करेल आणि त्या ठिकाणी रिएक्शन स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं, पॉइझनस क्विनोलिन, किंवा क्विनोलिनच्या ऐवजी तुम्ही दुसरा एक कंपाऊंड यूज करू शकता, पॉइझनस सल्फर. पॉइझन सल्फर सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे बघा, रोझनमन रिएक्शन आणि या ऍसिटिल क्लोराइडचं किंवा अल्केनाइल क्लोराइडचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, अल्डिहाइड मध्ये. हा काय आपण या ठिकाणी अल्डिहाइड. बघा, क्लोरीन येऊन गेला, फक्त हायड्रोजन ऍड झाला. ठीक आहे, आता कम्प्लीट रिडक्शन जर झालं असतं तर सपोज या ठिकाणी तुम्ही NaBH4 यूज केलं असतं. NaBH4 यूज जर केलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं असतं, सेम कंपाऊंड आहे. हाच कंपाऊंड या ठिकाणी घेतला, NaBH4 यूज केले, या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, CH2 आणि OH, म्हणजे अल्कोहोल मिळेल. ठीक आहे, पण आपल्याला अल्कोहोल मिळवायचं का नाही, आपल्याला मिळवायचं अल्डिहाइड. म्हणून आपल्याला करायचं पार्शियल रिडक्शन, आणि पार्शियल रिडक्शन करण्यासाठी आपण यूज केला आहे पॅलाडियम ओव्हर बॅरियम सल्फेट, क्विनोलिन, पॉइझन क्विनोलिन किंवा पॉइझन सल्फर या ठिकाणी कॅटॅलिस्ट म्हणून त्या ठिकाणी असणार. ठीक आहे, म्हणजे याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, अल्डिहाइड. याचं मेकॅनिझम काय असेल बघा, याचं मेकॅनिझम काय असेल, या रिएक्शनचं मेकॅनिझम बघा. हा जो पॅलाडियम जो आहे, हा पॅलाडियम काय करतो, डिस्प्लेस करतो कोणाला, क्लोरीन. डिस्प्लेस करून क्लोरीन आणि कार्बनच्या मध्ये ऍड होतो. काय होतं, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे हा काय करतो, या मॉलिक्यूलला ऑक्सिडाइज करतो आणि त्या दोघांच्या मध्ये काय होतो, ऍड होते. बघा, म्हणजे या ठिकाणी हा जो पॅलाडियम आहे, ठीक आहे, हा पॅलाडियम काय करतोय बघा, लक्षात घ्या. हा पॅलाडियम डायरेक्टली या कार्बनवरती अटॅक करतोय. हा क्लोरीन या ठिकाणी बाहेर पडतोय. बघा, क्लोरीन काय झालं या ठिकाणी, मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात घ्या. या कार्बन ग्रुपवरती अटॅक केला, हा क्लोरीन बाहेर पडला आणि या पॅलाडियमला अटॅक झाला. ठीक आहे, बघा, म्हणजे या ठिकाणी काय C डबल बॉन्ड O, जसं तसं. इथे काही चेंज झाला काय नाही. बघा, फक्त या कार्बनला कोण ऍड झालं, पॅलाडियम, आणि या पॅलाडियमला कोण आहे, क्लोरीन. याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. काय म्हणतो त्याला, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. कशाची ऍडिशन झाली, पॅलाडियमची. आलं लक्षात. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन म्हणजे काय बघा, या ठिकाणी पॅलाडियम जो आहे, हा पॅलाडियम याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 0 आहे. आता या ठिकाणी किती झाली, +2, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट त्याची वाढलेली आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट वाढली. बघा, या ठिकाणी 0 ऑक्सिडेशन स्टेट आहे. बघा, या ठिकाणी काय झाले, 2 बॉन्ड तयार झाले, म्हणजे याच्यावरती काय +2 चार्ज, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट त्याची काय झाली, वाढलेली, म्हणून त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन झाली कोणाची, पॅलाडियमची. कशामध्ये, ऍसिटिल क्लोराइड किंवा अल्केनॉइड. या ठिकाणी जर CH3 असेल तर ऍसिटिल कन्सिडर करायचं. त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप कन्सिडर करायला म्हणून आपण काय म्हणतो, अल्केनॉइड क्लोराइड. आलं लक्षात, अल्केनॉइड क्लोराइड. बघा, या ठिकाणी आता काय करायचंय, या ठिकाणी सिंपल जो काही हायड्रोजन असेल, काय असेल, हायड्रोजन. पॅलाडियम बॅरियम सल्फेट म्हणजे काय, त्या ठिकाणी हायड्रोजन आपल्याला यूज करावंच लागणार आहे. आपण काय करतो, रिडक्शन करतो, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, या ठिकाणी आलं लक्षात. बघा, म्हणजे या ठिकाणी काय आहे, हा हायड्रोजन जो मॉलिक्यूल आहे, काय होतं, हा एक हायड्रोजन. बघा, आता याचं नेचर कसं असायला पाहिजे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे हा काय करेल, इलेक्ट्रॉन याच्याकडे शिफ्ट करेल, आणि याच्याकडे शिफ्ट करेल, पण क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वतःकडे जास्त.
बरोबर आहे. म्हणजे क्लोरीन पॅलाडियमला खेचतोय, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त असल्यामुळे हा सुद्धा इलेक्ट्रॉन खेचतोय. बरोबर, याच्यावरती आला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन आहे आणि म्हणून ऑक्सिजन सुद्धा काय करतो, त्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन खेचतोय. आणि बघा म्हणजे याच्यावरती काय पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन या ठिकाणी याला इलेक्ट्रॉन घेऊन या कार्बनच्या मदतीला आला, कारण की त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते म्हणून त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन आला आहे या ठिकाणी. आता असं झालंय, ठीक, या ठिकाणी काय होणार, असं झालं तर हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होणार. बघा काय बरे, RCO- या ठिकाणी पॅराडियम, या ठिकाणी क्लोरीन आणि या ठिकाणी हायड्रोजन ऍड झालं. बघा आता या ठिकाणी राहिलं काय, H+ राहिलेला आहे. जसं तसं एक हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन ऍड झाला, H+ राहिलेला आहे. बघा हा ऑक्सिजन परत रिस्टॅबिलाइज होणार. बरोबर, परत रिव्हर्स मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आता बघा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार नाही, अल्काइल ग्रुप कार्बनचा बॉन्ड ब्रेक होणार नाही, ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होते. या ठिकाणी हा पॅराडियमचा हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होतो. हा बॉन्ड जसा ब्रेक झाला तर या ठिकाणी हा क्लोरीन सुद्धा या ठिकाणी ब्रेक होऊन या हायड्रोजन वरती अटॅक करतोय. या ठिकाणी काय बनते बघा, या ठिकाणी बनला अल्डिहाइड, RC+O आणि हा हायड्रोजन जसं तसा प्लस पॅराडियम आणि पॅराडियम बॅरियम सल्फेट क्लोरीन परत त्या रिएक्शन मध्ये ऍज इट इज राहिलं काय, हायड्रोजन या ठिकाणी ऍड झाला प्लस HCl, या ठिकाणी बाहेर काय पडले HCl. आलं लक्षात. हे आहे मेकॅनिझम कशाचं, पॅराडियम बॅरियम सल्फेट. आणि ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये अल्केनाइल क्लोराईड असेल, पॅराडियम बॅरियम सल्फेट असेल, हायड्रोजन गॅस असेल, किनोलिन पॉयझनस किनोलिन किंवा पॉयझनस सल्फर असेल, त्या रिएक्शनला म्हणायचे रोझनमल रिडक्शन. त्याला काय म्हणायचे, रोझनमल रिडक्शन. आलं लक्षात, हे लिहून घ्या. या ठिकाणी मी येतो ऍसिटिल क्लोराईड. ऍसिटिल क्लोराईडची रिएक्शन करतो पॅराडियम बॅरियम सल्फेट, किनोलिन पॉयझनस किनोलिन, या ठिकाणी हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी ऍड होतो. बघा या ठिकाणी कंपाऊंड काय असेल, सिंपल. आता मेकॅनिझम मी तुम्हाला सांगत असतो ते तुम्हाला मेकॅनिझम कळालं, ठीक आहे. तुम्ही मेकॅनिझम ड्रॉ करू शकता प्रत्येक रिएक्शनचं. बघा या ठिकाणी काय ऍड होईल, CH3C डबल बॉन्ड ऍज इट इज, फक्त एक क्लोरीन निघून जाईल. या ठिकाणी ऍड होईल हायड्रोजन. हायड्रोजन कुठून येणार, हायड्रोजन गॅस पासून, बॅरियम सल्फेट या ठिकाणी पॅराडियम ऑक्सिडेशन, ठीक आहे. त्या ठिकाणी काय करणार, मॉलिक्यूलचं रिडक्शन करणार, म्हणजे हा क्लोरीन निघून जाणार आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ऍड होणार. बघा प्लस या ठिकाणी क्लोरीन पडला बाहेर आणि एक हायड्रोजन म्हणजे HCl बाहेर पडला, म्हणजे काय बघा ऍसिटाल्डिहाइड. सपोज या ठिकाणी मी प्रोपेनाइल क्लोराईड जर घेतला, हा मॉलिक्यूल घेतला, या ठिकाणी मी सेम रिएजंट यूज केला. या ठिकाणी कंपाऊंड काय मिळेल, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस HCl. इथे लक्षात. बघा सपोज या ठिकाणी मी बेन्झोइल क्लोराईड घेतला, काय घेतला, बेन्झोइल क्लोराईड. फक्त इथला क्लोरीन निघून जाणार, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. कुठलं रिडक्शन असेल, रोझनमन रिडक्शन. या ठिकाणी काय, रोझनमन रिडक्शन, रोझनमन रिडक्शन, ठीक आहे. म्हणजे रोझनमन रिडक्शन लिहिलेलं असेल समजून त्याला त्या ठिकाणी काय होणार, त्या ठिकाणी क्लोरीन निघून जाणार, हायड्रोजन ऍड होणार, त्या ठिकाणी पॅराडियम बॅरियम सल्फेट असणार आहे, हायड्रोजन गॅस असणार आहे, पॉयझनस किनोलिन किंवा पॉयझनस सल्फर त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. असं लिहिलेलं असेल तरी सेम तुम्हाला प्रोडक्ट त्या ठिकाणी ड्रॉ करता यायला पाहिजे. बघा या ठिकाणी C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी हायड्रोजन, काय नाव याचं, बेन्झाल्डिहाइड. याचं नाव काय ऍसिटाल्डिहाइड. याचं नाव काय बघा, प्रोपेनॉलडिहाइड. प्रोपेनॉलडिहाइड. आलं लक्षात. बघा परत या ठिकाणी सपोज मी नॅफ्थेनॉइल क्लोराईड जर घेतला, नॅफ्थो तुम्हाला माहिती आहे, हा काय, हा नॅफ्थेलिन आहे. या ठिकाणी फक्त मी त्याला असा ग्रुप ऍड केला,
नॅफ्थेनॉइल क्लोराईड. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी जे काही बॅरियम सल्फेट, पॅराडियम बॅरियम सल्फेट जे यूज करणार आहे, पॅराडियम बॅरियम सल्फेट हे 5% यूज करणार आहे, 5%. ठीक आहे. आणि या मॉलिक्यूलला मी झायलीन मध्ये काय करणार आहे, रिफ्लक्स करणार. रिफ्लक्स म्हणजे उकळणार, परत रिकंडेन्स होणार, कंडेन्स रिकंडेन्स, कंडेन्स रिकंडेन्स, त्या प्रोसेसला काय म्हणतात, रिफ्लक्स. ठीक आहे. बघा पॅराडियम या ठिकाणी काय होणार, फक्त हा क्लोरीन निघून जाणार, या ठिकाणी काय मिळेल, बघा असं लिहिलं काय, मी असं लिहिलं काय, काही अडचण नाही. ठीक आहे. बघा तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. हा कंपाऊंड मेथड आलं लक्षात. आणि हे आहे रोझनस रिडक्शन मेथड. त्या ठिकाणी काय होणार आहे, पार्शियल रिडक्शन म्हणजे डायरेक्ट. बघा या ठिकाणी अल्कोहोल मिळाला का, अल्डिहाइडचं कन्व्हर्जन समोर जर सपोज अजून रिडक्शन जर केलं तर काय मिळणार आपल्याला, अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल न मिळता आपल्याला काय मिळालं, अल्डिहाइड. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पार्शियल रिडक्शन, कंप्लीट रिडक्शन झालेलं नाही, अर्धवट रिडक्शन झालेलं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका. नेक्स्ट नेम रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्सची. त्याच्यामध्ये सुद्धा पार्शियल रिडक्शन होणार आहे मॉलिक्यूलचं. या ठिकाणी काय आहे, स्टीफन रिएक्शन, स्टीफन्स रिडक्शन म्हणू शकतो किंवा रिएक्शन म्हणू शकतो. स्टीफन रिडक्शन, स्टीफन्स रिएक्शन. बघा याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल थोडा चेंज आहे. रोझनमन मध्ये काय घेतलं आपण, आसिडिल क्लोराईड म्हणजे अल्कनाइल क्लोराईड घेतला. या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे नायट्राइड, नायट्राइड कंपाऊंड किंवा सायनाइड कंपाऊंड. बघा या ठिकाणी हा काय, नायट्राइड, अल्काइल नायट्राइड किंवा अल्काइल सायनाइड. काय म्हणतात, अल्काइल नायट्राइड किंवा अल्काइल सायनाइड. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, या मॉलिक्यूलचं रिडक्शन करायचं. आता या मॉलिक्यूल याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, रिड्युसिंग एजंट. या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे SnCl2 ओव्हर HCl, स्टॅनिन क्लोराईड आणि HCl. काय, स्टॅनिन क्लोराईड HCl. आणि सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, H+H2O ऍसिड हायड्रोलिसिस. या ठिकाणी सिंपल काय मिळणार आपल्याला, बघा पहिल्या स्टेप मध्ये काय मिळणार, स्टॅनिन क्लोराईड सोबत या मॉलिक्यूलची रिएक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला मिळणार इमाइन. काय मिळणार, इमाइन किंवा इमीन ज्याला म्हणतो आपण. बघा RC डबल बॉन्ड N. बघा RC डबल बॉन्ड N. या ठिकाणी एक हायड्रोजन ऍड झाला, या ठिकाणी एक हायड्रोजन. म्हणजे हा मॉलिक्यूल किती वेळेस यूज केला आपण, 2 वेळेस. ठीक आहे. आणि हा जो आहे RCH डबल बॉन्ड NH, याला म्हणतो आपण इमीन किंवा इमाइन. उडणारा इमाइन नाही. ठीक आहे. इमीन हा मॉलिक्यूल्स आहे. बघा या ठिकाणी सुद्धा काय झालं, पार्शियल रिडक्शन झालं, ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड, कंप्लीट रिडक्शन झालं का नाही. ठीक आहे. बघा आणि याच्यावरती आपल्याला करायचं आहे हायड्रोलिसिस, H+H2O. आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे RCHO. RCH या ठिकाणी फक्त ऑक्सिजन ऍड झालाय आणि या ठिकाणी बाहेर पडलाय NH3. लक्षात काय बाहेर पडलंय, NH3. ठीक आहे. बघा हाय अल्डिहाइड. बघा स्टीफन रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल काय असणार आहे, सायनाइड किंवा नायट्राइड. याच्यामध्ये बाय प्रोडक्ट काय पडतो बाहेर, अमोनिया. लक्षात. या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. मेकॅनिझम काय असतं, या ठिकाणी अल्काइल ग्रुप, या ठिकाणी इथाइल मिथाइल बेंझाइल तुम्ही ग्रुप यूज करू शकता. ठीक आहे. आर मीन्स अल्काइल ग्रुप, इट्स मे बी अलिफॅटिक और अराइल. बघा या ठिकाणी काय म्हणणार आहे, सुरुवातीला
हा जो टीन क्लोराइड आहे आणि HCl आहे याची रिएक्शन होणार स्टॅनिन Cl2 कशासोबत HCl किती वेळेस आहे 2 वेळेस. लक्षात. आता बघा या ठिकाणी तयार होतो मॉलिक्यूल स्टॅनिन टेट्राक्लोराइड. या ठिकाणी मला सांगा याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. याला 2 क्लोरीन ॲटम अटॅच आहे. याची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी +2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन खर्च केलेले आहेत बॉन्डिंगसाठी. बघा या ठिकाणी किती असेल या ठिकाणी +4 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढली की ऑक्सिडेशन स्टेट कितीने वाढली 2 ने वाढली. आलं लक्षात. बाहेर काय पडलं या ठिकाणी H+ किती वेळेस 2 वेळेस. लक्षात. स्टॅनिन डायक्लोराइडचं कन्व्हर्शन स्टॅनिन टेट्राक्लोराइड आणि 2H+ आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं या स्टॅनिननं हा स्टॅनिन जो आहे याने काय केलेलं आहे -2 इलेक्ट्रॉन किती 2 इलेक्ट्रॉन एशियन 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहे या ठिकाणी. बघा याच्यावरती +2 चार्ज आहे. याच्यासोबत रिएक्शन केल्याच्या नंतर त्याच्यावरती +4 चार्ज झाला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज केले की नाही. 2 इलेक्ट्रॉन लूज केले त्यावेळेस हा क्लोरीन त्याच्यावरती ऍड झाला अटॅक केला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन यानं लूज केले. आता जे काही हे दिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे लूज केलेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे लूज केलेले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होणाऱ्या कार्बन या नायट्राइल मधल्या कार्बनकडे. का याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू कार्बन. ठीक आहे. ही जी पाय इलेक्ट्रॉन याच्याकडे खेचली जाणार आहे म्हणजे याच्यावरती डेल पॉझिटिव्ह चार्ज येणार. डेल पॉझिटिव्ह चार्ज येणार म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऍड होणार. बघा समोरचं मेकॅनिझम काय असते. R∼ हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत कुठले हे स्टॅनिननं लूज केलेले हे 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऍड झाले. ठीक आहे. आणि हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक झाला. या ठिकाणी काय बने बघा लक्षात घ्या व्यवस्थितपणे लक्षात घ्या. या ठिकाणी मी अल्काइल नायट्राइड किंवा सायनाइड घेतला त्याची रिएक्शन स्टॅनिन डायक्लोराइड आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. ठीक आहे. याला म्हणतो स्टिफन रिएजंट आणि स्टिफन हा झाला स्टिफन स्टार्टिंग मटेरियल. ठीक आहे. या ठिकाणी इमिन्स बनलाय सुरुवातीला इमिन बनलाय आणि नंतर त्याच्यावर करायचे आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे. बघा या ठिकाणी स्टॅनिन डायक्लोराइड आहे याची 2 मॉलिक्यूल सोबत HCl सोबत रिएक्शन झाली म्हणजे या ठिकाणी +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. या ठिकाणी +4 झाली म्हणजे काय केलेलं आहे 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत कोणा स्टॅनिन. जे इलेक्ट्रॉन लूज केले स्टॅनिनने या ठिकाणी बघा मला असं कळत नसेल परत असं लक्षात घ्या. या ठिकाणी +2 आहे या मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे. आता 2 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे याच्यावरती काय येणार चार्ज +4. आलं लक्षात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज केले की हे लूज केलेले इलेक्ट्रॉन या नायट्राइलवरती अटॅक करणार त्या नायट्राइलकडे ऍड होणार. ठीक आहे. आणि हा बॉन्ड एक ब्रेक होणार नायट्रोजनकडे म्हणजे या ठिकाणी काय बनेल बघा C∼N- आणि या ठिकाणी काय इथे सुद्धा मायनस. आता 2 इलेक्ट्रॉन आले की नाही बरोबर 2 इलेक्ट्रॉन आले की नाही त्याच्याकडे म्हणजे याच्यावरती मायनस चार्ज आहे. 2 इलेक्ट्रॉन आल्यामुळे याच्यावरती काय झाला मायनस चार्ज. याच्याकडे सुद्धा मायनस चार्ज आहे आणि या रिएक्शन मध्ये बाहेर काय पडले 2H+ म्हणजे इथे एक H+ आणि या ठिकाणी सुद्धा एक H+, 2 H+ आहे. हा एक नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज H+ ऍब्स्ट्रॅक्ट करणार. हा कार्बन सुद्धा एक H+ ऍब्स्ट्रॅक्ट करणार आणि या ठिकाणी काय बनेल RCH डबल बॉन्ड NH आणि याला काय म्हणतो आपण इमिन किंवा इमाइन्स. इमिन हा लक्षात हा वाला इमिन्स म्हणजे फर्स्ट स्टेप इथपर्यंत कंप्लीट झाली. ठीक आहे. आता या फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं हायड्रोलिसिस. या इमिन्स मध्ये काय करायचं हायड्रोलिसिस करायचं. इथपर्यंत लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला कम्प्लीट मेकॅनिझम मी सांगणार आहे. जनरल रिएक्शन तुम्हाला कम्प्लीट मेकॅनिझम सांगणार आहे. दिलेल्या एक्झाम्पलचं मेकॅनिझम तुम्ही स्वतः ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. हे ट्राय करा स्वतः. इमिन्स वरती काय करायचं आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस RCH डबल बॉन्ड NH याच्याकडे काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता ऍसिड हायड्रोलिसिस आहे म्हणजे या ठिकाणी काय H+ आहे. H+ हा H+ कोण ऍब्स्ट्रॅक्ट करणार हा नायट्रोजन. ठीक आहे. या ठिकाणी काय बनेल RCH डबल बॉन्ड NH2 आणि या नायट्रोजन वरती काय आला पॉझिटिव्ह चार्ज. का बघा या ठिकाणी 3 बॉन्ड ऑलरेडी आहे. चौथा बॉन्ड तयार झाला म्हणजे त्याच्यावरती काय आला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. बघा आणि या ठिकाणी आता काय कशी अटॅक होणार आहे वॉटर मॉलिक्युल्स HOH पेअर ऑफ इलेक्ट्रॉन.
आता बघा हा वॉटर मॉलिक्यूल कुठे ऍड होणार आहे, नायट्रोजनकडे का नाही, हा कुठे ऍड होतो, या कार्बनकडे. ठीक आहे, कार्बनकडे ऍड झाला लगेच काय होईल, हा चार्ज या ठिकाणी शिकवली. ठीक आहे, बघा काय बनेल, आर सी एच या ठिकाणी ओ एच एच या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी एन एच टू. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा बघा हा एच प्लस कोणी दिलेला आहे, ऍसिडने दिलेला आहे. ठीक आहे, ऍसिड काय करेल, जो काही ऍसिड असेल त्याचा कॉन्जुगेट बेस जो असेल, कॉन्जुगेट बेस ऑफ ऍसिड, सपोज HCl जर यूज केलेला असेल Cl मायनस असेल, H2SO4 जर यूज केला असेल तर HSO4 मायनस असेल. आलं लक्षात, हा कुठून आला ऍसिड हायड्रोलिसिस, म्हणजे ऍसिड वॉटरमध्ये ऍसिड आहे किंवा ऍसिडमध्ये वॉटर आहे. ठीक आहे, मी त्या ठिकाणी ऍसिडचा पण आयन्स आहे, H प्लस कोण दिला, ऍसिडने, आणि त्या ठिकाणी वॉटर आहे, म्हणजे या ठिकाणी कॉन्जुगेट बेस त्या ऍसिडचा असणार आहे. तो कॉन्जुगेट बेस काय करेल, कॉन्जुगेट बेस त्याचा प्रोटॉन काढून घे, या ठिकाणी रिएक्शन स्टॅबिलाइज. बघा या ठिकाणी काय होईल तयार, एक स्टेप तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, आर सी एच या ठिकाणी तुम्ही ओ एच आणि इथे सिंगल बॉन्ड NH2, त्याच्यावरती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता बघा खरी केमिस्ट्री इथे आहे. ठीक आहे, हे तर तुम्हाला कळेल. ठीक आहे, पण आता जो काही H प्लस परत आता H प्लस घेतलेला आहे, परत तो H प्लस यूज करणार आहे ठिकाणी सोल्युशन मध्ये H प्लस. हा H प्लस आता कुठला एलिमेंट किंवा ऍटम ऍब्स्ट्रॅक्ट करेल. बघा या ठिकाणी नायट्रोजन आहे, त्याच्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, आणि ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा ऑक्सिजन H प्लस वरती अटॅक करेल की नायट्रोजन H प्लस वरती अटॅक करेल. बघा केमिस्ट्री काय सांगते, नायट्रोजन जो आहे, नायट्रोजनची बेसिसिटी ही जास्त आहे कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. ठीक आहे, आता जो ज्याची बेसिसिटी जास्त तो ऍसिडला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल की नाही, बरोबर आहे. म्हणजे हा काय करणार, हा H प्लस स्वतःकडे ज्या वेळेस बघा ज्या वेळेस नायट्रोजन आणि ऑक्सिजन सोबत असेल आणि H प्लस देण्याची वेळ जर आलेली असेल किंवा H प्लस घेण्याची वेळ जर आलेली असेल तर कोण देणार, कोण घेणार, नायट्रोजन देणार, कोण, ऑक्सिजन. आलं लक्षात. ठीक आहे, याच्याकडे बेसिसिटी जास्त. हा प्रोटॉन जर याने घेतला तर या ठिकाणी काय बनेल, बघा आर सी एच या ठिकाणी ओ एच आणि या ठिकाणी NH3 आणि याच्यावरती आलाय पॉझिटिव्ह चार्ज. कळाला इथपर्यंत, त्याच्यावरती आलाय पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी काय होणार आहे, हा जो अमोनिया मॉलिक्यूल आहे हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. परत हा काही इकडचा तिकडचा विचार न करता इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडणार अमोनिया, म्हणजे या ठिकाणी बाहेर काय पडणार, अमोनिया बाहेर पडला. बघा या ठिकाणी बाहेर पडला NH3 बाहेर पडला, NH3 म्हणजे अमोनिया बाहेर पडला, प्लस या ठिकाणी राहिलं काय बघा, आर सी एच आणि या ठिकाणी O आणि या ठिकाणी हायड्रोजन, आणि याच्यावरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे की, इलेक्ट्रॉन निघून गेला, त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि बघा हा प्रोटॉन कोणी दिलाय, ऍसिड, परत तो त्याचा प्रोटॉन काढून घेणार HSO4 मायनस, हा प्रोटॉन काढून घेणार आणि हा बॉडी या ठिकाणी शिकवणार. काय मिळणार आपल्याला, बघा काय मिळणार, आर सी डबल बॉन्ड O, आर सी डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी काय हायड्रोजन आहे, म्हणजे हा काय बनला, अल्डिहाइड. ठीक आहे, हा बनला अल्डिहाइड, बाहेर पडला अमोनिया. मेकॅनिझम कळालं, व्यवस्थित मेकॅनिझम बघा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा. एकदा का तुम्हाला मेकॅनिझम कळालं तर तुम्हाला कुठेही रिॲक्शन सोपी वाटेल. ठीक आहे, म्हणजे जो काही प्रोडक्ट तुम्ही काढताय तयार होतो ते ऍक्च्युअली कसा प्रकारे तयार होत असेल हे प्रोबॅबिलिटी मेकॅनिझम आहे. कोणी आपण डोळ्याला बघू शकतो का नाही, पण त्याच्यामध्ये असं घडत असेल. कशावरून सांगतोय आपण, या एलिमेंटच्या प्रॉपर्टीवरून. याची प्रॉपर्टी आपल्याला माहित असेल, या मॉलिक्यूलची आपल्याला प्रॉपर्टी माहित असेल, त्याच्यावरून आपण सांगतो की अशा प्रकारचं मेकॅनिझम असू शकतं आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होऊ शकतो. आलं लक्षात, मेकॅनिझम व्यवस्थित बघा. पुढे काही प्रॉब्लेम असेल, सर या ठिकाणी नायट्रोजन H प्लस काय घेतला, ऑक्सिजन काय घेतलं नाही, ऑक्सिजनकडे तर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑक्सिजन तर मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, मग हा प्रोटॉन काय घेत नाही, याचं रिझन काय असणार आहे. बघा साईज काय, याची साईज कमी आहे, याची बेसिसिटी जास्त आहे, म्हणून हा काय करणार, H प्लस घेणार. आलं लक्षात. याच्यामध्ये याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते सुद्धा याला कारणीभूत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही ड्रॉ करा, तुम्ही स्वतः रीड करा, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये
इंटरेस्ट वाढायचं, ठीक आहे, की बुवा यानं H प्लस का घेतलं, असं कुठलं कारण असेल त्याच्यामागे ते सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, फाइंड करू शकता. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, atomic size, electronegativity value, these all properties responsible to take this hydrogen atom. आलं लक्षात, ठीक आहे. मेकॅनिझम लिहून घ्या, ही जनरल रिॲक्शन आणि हे सगळं त्याचं मेकॅनिझम. इम्यून तयार झाल्यानंतर H प्लस H2O कसा ऍड होतो हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता समोरचे जे काही एक्झाम्पल घेणार आहे मी अल्काइल ग्रुप चेंज करणार आहे फक्त, ठीक आहे. त्या अल्काइल ग्रुप चेंज करून बाकीचं रिॲक्शन जिथे घडते तिथे तुम्हाला रिॲक्शन दाखवायची आणि त्याचं मेकॅनिझम तुम्ही स्वतः ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर बघू आपण एक्झाम्पल्स. बघा एक्झाम्पल आपल्याला फक्त अल्काइल ग्रुप मी चेंज करतो. या ठिकाणी अल्काइल ग्रुप मी कन्सिडर केला मिथाइल, मिथाइल सायनाइड किंवा इथेन नायट्राइड, इथेन नायट्राइड. बघा नायट्राइड ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला हा कार्बन काम करावा म्हणून आपण काम करतो, दोन कार्बन म्हणून इथेन आणि नायट्राइड, ठीक आहे, किंवा मिथाइल सायनाइड. याची रिॲक्शन करायची आपल्याला कशासोबत, पहिल्यांदा सुरुवातीला HCl2 आणि HCl. आता HCl दोन्ही इक्विव्हॅलन्स मध्ये लागतं, हे सुद्धा तुम्हाला कधी तुम्हाला HNCl2 आणि HCl दिलेलं असेल, ठीक आहे, आणि H प्लस H2 जर दिलेलं नसेल समजून चालेल त्या ठिकाणी ती घेण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आता ते घ्यायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी काय बनणार आहे CH3 CH डबल बॉन्ड NH, काय बनला इमाइन, इमाइन इमाइन म्हणा काय इमीन म्हणा, ठीक आहे. नोडा त्याचं नाव काय इमीन, इमाइन, ती इमाइन वेगळं आहे, ती विमाइन आहे, हे इमाइन आहे, ठीक आहे. बघा या ठिकाणी काय बनणार H प्लस H2, नंतर काय बनेल या ठिकाणी CH3 CH3. बघा या ठिकाणी आता बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय, अजून एक स्टिक बघा, हा डबल बॉन्ड आहे ब्रेक केला. या ठिकाणी काय C या कार्बनला काय हायड्रोजन आहे, बरोबर आहे. हा डबल बॉन्ड कोणाकडे दाखवायचा आपल्याला कार्बन, आणि या ठिकाणी सिंपल फक्त ऑक्सिजन ऍड करायचं, ठीक आहे. ऑक्सिजन कोण देणार आहे वॉटर पासून आलं, ठीक आहे. ऑक्सिजन आलं, या ठिकाणी NH आहे, या ठिकाणी काय NH आहे आणि हे दोन हायड्रोजन काय बाहेर पडेल NH3. आलं लक्षात. आणि हा H प्लस कोणाचा आहे ऍसिडचा आहे, तो फक्त आपण याच्या कॅटलाइज साठी यूज करतो, तो परत त्या ठिकाणी काढून घेतोय ऍसिड. आलं लक्षात. या ठिकाणी काय म्हणलं ऍसिटाल्डिहाइड आणि अमोनिया, काय नाव याचं ऍसिटाल्डिहाइड. आता मी नाव लिहित नाही, तुम्ही ते नाव लिहायचे, ठीक आहे. ऍसिटाल्डिहाइड, मिथाइल सायनाइड किंवा इथेन नायट्राइड, स्टॅनिन डायक्लोराइड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि या ठिकाणी ऍसिड हायड्रोलिसिस. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी सपोज आपण घेतलं प्रोपेन नायट्राइड. या ठिकाणी काय घेतला प्रोपेन नायट्राइड, सेम HCl Cl2 HCl काय बनेल इमिन बनेल. या ठिकाणी कुठला इमिन बनेल बघा हा बनला या ठिकाणी इमिन, आणि याची करायचं आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस H प्लस H2. या ठिकाणी काय बनेल बघा CH3 ग्रुप जसंच्या तसा रिएक्शन पुढे करायची, हे सुद्धा आपल्याकडे जिथे रिएक्शन सेंटर आहे तिथे रिएक्शन करायची, बाकीच्या ग्रुपला डिस्टर्ब करायचं नाही. CH3 नंतर CH2 नंतर CH, बघा हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथे डबल बॉन्ड आणि इथे अल्डिहाइड, बाहेर काय पडलं प्लस NH3, हे दोन हायड्रोजन, हा एक हायड्रोजन 3 आणि हा हायड्रोजन NH3 बाहेर पडलं. काय नाव आहे याचं प्रोपेनॉल्डिहाइड, प्रोपेनॉल्डिहाइड किंवा काय म्हणू शकता तुम्ही त्याला 1 2 3 प्रोपेन, प्रोपॅनल, अल. अल्डिहाइड साठी काय यूज करतो आपण सेकंडरी सफिक्स अल, ठीक आहे. या ठिकाणी सपोज बेन्झीन नायट्राइड आहे, बेन्झीन नायट्राइड. या ठिकाणी सुद्धा स्टॅनिन डायक्लोराइड HCl, या ठिकाणी बनेल इमिन CH डबल बॉन्ड NH, ठीक आहे. इमिन काय हा इंटरमिडिएट आहे, म्हणजे स्टीफन रिएक्शन मध्ये स्टॅनिन क्लोराइड आणि अल्काइल नायट्राइड असेल त्यावेळेस समजा त्या इंटरमिडिएट काय इमिन आहे. सपोज कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला विचारलं व्हॉट इज द इंटरमिडिएट इन स्टीफन रिएक्शन.
स्टीफन रिएक्शन मधला इंटरमिडिएट काय काय इमिन्स आहे, म्हणजे इमिन्स बनणार त्याच्यानंतर ऍसिड हायड्रोलिसिस प्रोडक्ट बनणार. आलं लक्षात. या ठिकाणी H प्लस H2 हा काय इमिन आहे. मेकॅनिझम तुम्ही ड्रॉ करू शकता, मेकॅनिझम सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी काय म्हणेल C डबल बॉन्ड O बेन्झाल्डिहाइड. काय बेन्झाल्डिहाइड. आलं लक्षात. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. बघा नेक्स्ट रिएजंट बघायचं आपल्याला. आपण स्टीफन रिएजंट बघितलाय, नंतर कुठली नेम रिएक्शन बघितली, रिझल्टंट रिएजंट बघितलाय. आपल्याला बघायला तो डायबालिज काय using preparation of aldehyde by partial reduction method using diBAH काय. Di means die, D means di means die, I means isopropyl, sorry iso, B means butyl, diisobutyl, aluminum, Al means aluminium, आणि त्याला काय आहे हायड्रोजन म्हणजे हायड्राइड. हा रिएजंट आहे आपल्याला डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. मग डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइडचं याचं स्ट्रक्चर कसं आहे, अल्युमिनियम घ्यायचं, त्याला काय असणार आहे डाय मीन्स दोन, आयसोब्युटाइल, आयसोब्युटाइल ग्रुप कसा असतो हा बरोबर आहे बघा. म्हणजे हा असा कार्बन त्या कार्बनला अटॅच आहे की त्याच्या दोन्ही साईडला काय दोन कार्बन आहे. तर काय म्हणतो ही कंडिशन कोणती कंडिशन झाली आयसो कंडिशन. ठीक आहे, आपण बघितलेलं आहे नॉमेनक्लेचर मध्ये. हे काय आयसो कंडिशन आहे. किती कार्बन आहेत 1 2 3 4, टोटल कार्बन किती आहे 4, म्हणून काय झालं ब्युटाइल. 4 कार्बनला आपण कुठला सबस्टिट्यूट कुठला कंपाऊंड म्हणणार, कुठला सबस्टिट्यूट म्हणणार ब्युटाइल. ब्युटाइल ग्रुप आहे. ठीक आहे, पण पोझिशन कुठली आहे आयसो पोझिशन. ठीक आहे, ही पोझिशन कुठली आहे आयसो, म्हणजे हा काय झाला आयसो ब्युटाइल. आणि हा मॉलिक्यूल किती वेळेस आहे डाय म्हणजे 2 वेळेस. म्हणजे बघा या ठिकाणी असं लिहू शकतो. ठीक आहे, हा कार्बन हा अल्युमिनियम मी अटॅच दाखवला. झाला डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम, आणि अल्युमिनियमला काय हायड्राइड म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन. आणि हा काय करणार आहे हायड्रोजन डोनेट करणार आहे मॉलिक्यूलला. हा झाला डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. लक्षात असू द्या डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, बघा या ठिकाणी हा मॉलिक्यूल 1 नाही 2 नाही 4 5 कंपाऊंडला रिडक्शन करणार. बघा फार मोठा यूज आहे या मॉलिक्यूलचा. सपोज आपल्याकडे असेल RCOOH ऍसिड, सपोज आपल्याकडे असेल RC ट्रिपल बॉन्ड नायट्राइल असेल सायनाइड असेल, सपोज आपल्याकडे असेल क्लोराइड ग्रुप असेल म्हणजे ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह ऍसिडिक क्लोराइड असेल, किंवा आपल्याकडे इस्टर असेल. हे 4 कंपाऊंड याची जर आपण रिएक्शन डायबालिएच या मॉलिक्यूल सोबत जर केली तर या प्रत्येक कंपाऊंडचं कन्व्हर्जन आपल्याला अल्डेहाइड मध्ये झालेलं दिसेल. बघा किती डेंजर रिएजंट आहे की बघा. म्हणजे ऍसिड असू द्या किंवा नायट्राइल असू द्या किंवा ऍसिडिक क्लोराइड असू द्या किंवा इस्टर असू द्या, कुठलाही मॉलिक्यूल घ्या आणि डायबालिएच सोबत ट्रीट करा, अल्डेहाइड देणार. ठीक आहे, म्हणजे अल्डेहाइडच्या प्रिपरेशनसाठी हा रिएजंट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, फक्त अल्डेहाइड. ठीक आहे, बघा या ठिकाणी याचं कम्प्लीट रिडक्शन झाले का नाही, याचं कम्प्लीट रिडक्शन झाले का नाही, याचं कम्प्लीट रिडक्शन झाले का नाही, याचं सुद्धा नाही. म्हणजे कम्प्लीट रिडक्शन नाही, कम्प्लीट ऍसिडचं जर रिडक्शन जर झालं असतं कम्प्लीट तर काय अल्कोहोल, याचं सुद्धा अल्कोहोल अमाइन. या ठिकाणी
अल्कोहोल, या ठिकाणी सुद्धा अल्कोहोल बनला असतं, ठीक, पण अल्कोहोल नाही, अल्डिहाइड बनला, म्हणजे पार्शियल रिडक्शन झाले. त्याच्यासाठी यूज करतो आपण डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, डायबाय एच त्याचं स्ट्रक्चर असं आहे. आयसो काय म्हणायचं, कारण की अशा प्रकारचा ग्रुप या ठिकाणी आहे बघा, इथे CS3 आहे, इथे CS3 आहे, इथे CS2 आहे. CS2 हा अल्युमिनियम लाटेज आहे आणि हे दोन स्पेसिस त्या अल्युमिनियम आहे, म्हणून आपण काय म्हणतो डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम, त्याला हायड्रोजन अटॅच आहे हायड्राइड, जो की इझिली दिला जाऊ शकतो. हायड्राइड डोनर आहे, जे हायड्राइड डोनर आहे म्हणजे आपल्या ऍडिशन करायचे हायड्रोजन, त्याला म्हणतो आपण रिडक्शन. आलं लक्षात, ठीक आहे. डायबल या सगळ्या मॉलिक्युलरचे डायबल एच आणि याचं काय होणार रिडक्शन, आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे अल्डिहाइड. आलं लक्षात. बघा आता मी सगळ्यांचं मेकॅनिझम तुम्हाला घेत बसत नाही, एक्झाम्पल देतोय तुम्हाला. एक्झाम्पल, सपोज या ठिकाणी आरच्या ऐवजी CS3 ग्रुप असेल, सपोज C2H5 ग्रुप असेल, सपोज फिनाइल ग्रुप असेल, काय असेल फिनाइल ग्रुप असेल. या तिन्ही ग्रुप पैकी काही असेल तर त्या ठिकाणी रिस्पेक्ट टू, हा असेल तर ऍसिटाल्डिहाइड मिळणार, हा असेल तर प्रोपेनॉल्डिहाइड मिळणार, हा असेल तर बेन्झाल्डिहाइड मिळणार. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, या तीन पैकी कुठलाही सबस्टिट्यूट घेतो या आरच्या ठिकाणी. ठीक आहे, आपण घेऊ इस्टर. बघा नायट्राइल आपण बघितलाय, हा सुद्धा बघितलाय आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण बघणारच आहोत. ठीक आहे, पण इस्टर हा सुद्धा बघणार आहोत, पण या ठिकाणी इस्टरचा आपण मेकॅनिझम घेऊ. मेकॅनिझम डायबॅरिज सोबत त्याचं मेकॅनिझम कसं असेल आणि अल्डिहाइड कसा तयार होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू. हे एवढं स्क्रीनशॉट करून घ्यायचं. बघा आपण या ठिकाणी इस्टर घेऊ, CS3 C डबल बॉन्ड O O C2H5, इथाइल इथेनॉइड, इथाइल इथेनॉइड. ठीक आहे, हा इस्टर आहे, याची रिएक्शन करायची आपल्याला डायबाल एच, डायबाल डायबाल एच सोबत, आणि याची नंतर करायचं आपल्याला हायड्रोलिसिस. ठीक आहे, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल. आणि या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, बघा हा जो ग्रुप आहे हा अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होणार आणि हा अल्कोहोल मध्ये. इथे काय होईल CS3 C डबल बॉन्ड O, इथे ऍड झाला हायड्रोजन हा. ठीक आहे, आणि या ठिकाणी प्लस हा वॉटर मॉलिक्यूल ऍड झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय होईल OH C2H5, म्हणजे इथेनॉल प्लस डायबाल एच मधला अशी स्पेसिस Al, या ठिकाणी OH, H निघून गेला, OH ऍड झाला. आलं लक्षात. आणि याचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. मेकॅनिझम काय, काळजीपूर्वक लक्ष द्या. एकदा का मेकॅनिझम कळालं तुम्हाला प्रोडक्ट इझिली काढता येईल. ठीक आहे, पण ऍक्च्युअली कसं असतं, अगोदर रिॲक्शन घडते आणि नंतर मेकॅनिझम, आपण प्रोबेबली मेकॅनिझम आपण ड्रॉ करत असतो. ठीक आहे, किंवा असं झालेलं असेल तेव्हा हा प्रोडक्ट आपल्याला मिळालेला असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला मेकॅनिझम सुद्धा कळणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिझम सिलेबसला मेकॅनिझम असेल की नाही, ठीक आहे नाही, पण ज्यावेळेस तुम्ही JEE, CET, NET आणि याची एक्झाम देतात त्यावेळेस तुम्हाला मेकॅनिझम सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल प्रोडक्ट काय असेल. सगळे प्रोडक्ट आपल्याला सारखे दिसतात, आपल्याला क्लिक करायचं कुठल्या ऑप्शनवरती आपल्याला कळत नाही. अशा वेळेस मात्र मेकॅनिझम आपल्याला लक्षात, आणि मेकॅनिझम एवढं फास्ट यायला पाहिजे मेकॅनिझम की तुम्हाला फास्टली कळेल की प्रोडक्ट काय असेल आणि तुम्ही त्या आन्सरला टिक मार्क करू शकता. ठीक आहे, बघा मेकॅनिझम काय असेल. या ठिकाणी हा जो डायबाल एच आहे CS3 C डबल बॉन्ड O C2H5, या ठिकाणी बघा डायबाल एच ला मी काय करतोय, एक ऍल्युमिनियम लिहितोय आणि या ठिकाणी काय आयझो ब्युटाइल आहे की नाही, आयझो ब्युटाइल ग्रुप आहे की नाही. हा आयझो ब्युटाइल किती वेळेस आहे, 2 वेळेस. मी असं लिहितो आणि या ठिकाणी लिहितो हायड्रोजन. चालेल शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आणि याच्याकडे बघा ऍल्युमिनियमकडे काय MTPR बॅटर आहे, तर आहे की नाही MTPR बॅटर. ऍल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 13, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2 8 3. ठीक आहे, म्हणजे बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p 6 किती झालं 10 2p 6 3s2 आणि 3p 1 10. म्हणजे पी मध्ये किती आहे
पी ऑर्बिटल किती आहेत आपल्याकडे? 3 असतात, बरोबर आहे की नाही? एकामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, 2 तर खाली आहे की नाही? म्हणजे 2 पी ऑर्बिटल खाली आहे. आता पी ऑर्बिटल खाली आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन काय करतो? पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आलं लक्षात? पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्यासाठी आपल्याला एलिमेंटची सगळी केमिस्ट्री आपल्याला माहिती असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे सोपं वाटतं. आता कसं आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती नाही, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला याच्यामध्ये लक्ष द्यावं लागणार. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय बनेल? पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन दिले म्हणजे आपल्याला काय मिळेल? बघा CS3 रिॲक्शन जिथे घडते तिथेच दाखवायची, बाकीच्या ग्रुपला डिस्टर्ब करायचं नाही जोपर्यंत. बघा C डबल बॉन्ड O, या ठिकाणी ॲल्युमिनियम पार्शियल बॉन्ड त्या ठिकाणी तयार झाला. या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी आयझोब्युटाइल किती वेळेस आहे? 2 वेळेस. ठीक आहे, बघा आणि या ठिकाणी मी लिहितोय OC2H5, इथे लिहायच्या मी खाली लिहिला. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी याच्यावरती आलं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झाला, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज झाला. या ठिकाणी ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो, हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो, याच्याकडे काय आहे? आणि यानं जर का याच्यासोबत जर का कम्प्लीट बॉन्ड जर तयार करायचे, जर कुठला चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज. बघा त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे का? MTP ऑर्बिटल आहे त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये डोनेट करतो. ठीक आहे, पण त्याला गरज नाही. किती बॉन्ड तयार करत असतो अल्युमिनियम? 3 बॉन्ड ऑलरेडी आहे. ठीक आहे, याचे 2 आयझोब्युटाइल सोबत आणि 1 हायड्रोजन सोबत, तरी सुद्धा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे मिळतात, म्हणजे त्याच्यावरती कुठला चार्ज झाला? निगेटिव्ह. तो अनस्टेबल आहे. ठीक आहे, आता याला याचा निगेटिव्ह चार्ज घालवायचा आहे. याचा इलेक्ट्रॉन म्हणजे याचा निगेटिव्ह चार्ज घालवायचा आणि याच्यावरती आलेला पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनला सुद्धा घालवायचा. काय करेल? हा काय करतो? लूज करतो हायड्रोजन, डायरेक्ट इलेक्ट्रॉन याच्यावरती शिफ्ट होतो, हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होतो. ठीक आहे, बघा काय बनतं या ठिकाणी? या ठिकाणी बनतं CS3 CO सिंगल बॉन्ड, या ठिकाणी Al आयझोब्युटाइल ट्वाइस, आणि या ठिकाणी ऍड झाला हायड्रोजन, इथे बनलाय OC2H5. लक्षात? आता बघा इथे काय? आता या ठिकाणी करतो आपण हायड्रोलिसिस. काय करतो आपण? हायड्रोलिसिस. जो काही OH2 मॉलिक्यूल आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे, OH2 मॉलिक्यूल, हा काय करतो? परत त्याच्या पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतो. बघा केमिस्ट्री काय? जो येणारा मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल, हा परत त्याच्या पी ऑर्बिटल मध्ये काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. आता इलेक्ट्रॉन आल्यामुळे याच्याकडे परत कारणात निगेटिव्ह चार्ज आहे, पण हा काय करतो? आता स्वतःकडे निगेटिव्ह चार्ज याच्याकडे अनस्टेबल आहे, हा काय करतो? डायरेक्ट हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट करून टाकतो. आलं लक्षात? हा बॉन्ड इथे शिफ्ट जर झाला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाला, ज्या ठिकाणी काय म्हणे? CS3 इथे C डबल बॉन्ड O, हा बॉन्ड इथे ऍड होते, म्हणजे कार्बनला 5 बॉन्ड शक्य आहे का नाही? आता बघा या ठिकाणी कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होत नाही, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड सुद्धा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, कार्बन मधला सुद्धा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. पण या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन, तुम्ही म्हणता सर कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड तर स्ट्रॉंग आहे, हा बॉन्ड कसा ब्रेक होणार? या ठिकाणी काय? इथाइल ग्रुप आहे, OCS3 OC2H5 बेटर लिव्हिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेऊन बल्कियर ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेऊन हा बाहेर पडू शकतो. या ठिकाणी बाहेर पडला, या ठिकाणी काय बनला? ऍसिटाल्डिहाइड बनला. ऍसिटाल्डिहाइड इथे मेकॅनिझम मध्ये प्लस बघा बाहेर काय पडलं? C2H5O इलेक्ट्रॉन आले म्हणजे नेचर त्याला मायनस चार्ज. ठीक आहे, आणि या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन झालंय बघा. Al या ठिकाणी Al ऑक्सिजन, इथे हायड्रोजन याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज, आणि या ठिकाणी आयझोब्युटाइल किती वेळेस आहे? हा मॉलिक्यूल 2 वेळेस. आलं लक्षात? 2 वेळेस आहे, 2 वेळेस, आणि 1 बॉन्ड वॉटर. आता हा काय करेल? याच्याकडे निगेटिव्ह चार्ज, याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज, हा एक प्रोटॉन काढून घेईल, हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणचा, हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट होतील, पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी काय बनेल? बघा या ठिकाणी काय बनेल? या ठिकाणी बनेल C2H5OH आणि राहिलं काय? ॲल्युमिनियम. या ॲल्युमिनियमला ऍड असेल हायड्रोक्सिल ग्रुप, बरोबर. इथे हा हायड्रोक्सिल ग्रुप या ठिकाणी ऍड आहे, आणि 2 आयझोब्युटाइल ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी त्याला ऍड आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन निघून गेला, OH ग्रुप ऍड झाला. बघा इथे अशा प्रकारचं हे मेकॅनिझम आहे. ईस्टर घेतलाय आपण. ठीक आहे, लक्षात ईस्टर घेतलाय. हे टोटल मेकॅनिझम आहे डायबारियसचं. आणि बघा हे मेकॅनिझम तुम्ही जर सर्च केलं नेटवरती तर अशा प्रकारचं मेकॅनिझम तुम्हाला कुठे दिसणार नाही, आणि ते तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे,
त्याच्यामध्ये तुम्ही हे एकदा काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बघा, दिलेले 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. हे 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे, ते तुमच्या बुकमध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही. ठीक आहे. पण हे जर का तुम्हाला सॉल्व्ह करता आले तर तुम्हाला तुमच्या बुकमधलं कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. बघा, हे समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, केमिस्ट्री सोबत खेळावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर नाही, आम्ही आमच्या मित्रासोबत खेळणार, केमिस्ट्री सोबत नाही खेळणार. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री सोबत खेळाल त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट वाढेल, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुमचा केमिस्ट्रीमध्ये जर इंटरेस्ट वाढला तर समजून चला की तुम्हाला केमिस्ट्री समजायला सुरुवात झाली. ठीक आहे. आणि एकदा का केमिस्ट्री कळायला लागली की तुम्ही केमिस्ट्रीचं बुकच हातामध्ये घेऊन तिथं फक्त अभ्यास करत राहाल. ठीक आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी आज थांबू. आजच्या पुरती इतकंच. अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करा.